नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. पुण्यातील वेश्या व्यवसायाचं मुख्य ठिकाण असलेल्या बुधवार पेठेत काल रात्री पुणे पोलिसांनी तब्बल 3 तास कॉम्बिंग ऑपरेशन राबवलं होतं. 3 पोलीस उपायुक्त, 8 SP, 22 पोलीस निरीक्षक, 55 पोलीस अधिकारी, शेकडो पोलीस कर्मचारी यांच्या माध्यमातून हे कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं होतं. अंमली पदार्थांची विक्री, अल्पवयीन मुलींना जबरदस्तीनं वेश्या व्यवसाय करायला लावणं आणि बांगलादेशी नागरिकांचं बेकायदेशीर वास्तव्य या अनुषंगानं ही धडक कारवाई करण्यात आली. गेल्या काही दिवसांपूर्वी बुधवार पेठेतून 10 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं होतं. मात्र या कारवाईच्या दरम्यान बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी महिलेची माहिती पोलिसांना मिळाली नाही. ही माहिती देण्याचं काम ज्या महिला पोलीस कर्मचाऱ्यावर होतं तिला पोलीस उपायुक्तांनी निलंबित केलं. मात्र त्यानंतर सर्च ऑपरेशन राबवण्याचा प्लॅन पोलिसांनी आखला. या प्लॅन अंतर्गत रात्री 12 ते पहाटे 3 पर्यंत हे कॉम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं. ग्राहक म्हणून आलेल्या शेकडो तरुणांना स्थानबद्ध करून ठेवण्यात आलं होतं. पोलिसांनी बुधवार पेठेतील अनेक घरांची कुंटणखान्याची झडती घेतली. या कारवाईविषयी सविस्तर माहिती दिली आहे पुण्याचे सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी. काल रात्री बुधवार पेठ या परिसरामध्ये एक चांगली कॉम्बिंग ऑपरेशनचे आयोजन करण्यात आलं. याच्यामध्ये 3 DCP, 8 ACP, 22 PI, 55 अधिकारी आणि 600 कॉन्स्टेबल्स असा समावेश करण्यात आला. आणि या दरम्यान या पूर्ण भागामध्ये नाकाबंदी लावून आणि या भागाचे 41 बिल्डिंग यांच्यामध्ये जे आहे ते कॉम्बिंग करण्यात आला. या दरम्यान जवळजवळ 700 पेक्षा जास्त महिला पुरुष जे त्या ठिकाणी होते त्यांना चेक करण्यात आलेलं आहे. या कारवाई दरम्यान 2 बांगलादेशी महिला पण इथे मिळालेल्या आहे, काही अल्पवयीन मुली मिळालेल्या आहे. त्यांचे सर व्हेरिफिकेशनचे काम चालू आहे. तसेच एक माणसाकडे जे आहे 7 ग्राम चरस आणि 3 ड्रग्सचे इंजेक्शन मिळालं होता. त्यांच्यावर NDPSचे पण कारवाई करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारची कारवाई त्या भागामध्ये आता पुढील भविष्यातही होत राहणार आहे, ज्यांच्यामुळे कोणीही मायनर गर्ल्सला या प्रोस्टिट्यूशनमध्ये आणणार नाही किंवा ड्रग्स वगैरेचे तिथे जे आहे ते सेल वगैरे होणार नाही. यासाठी जे आहे ते पोलीसकडून तिथे भविष्यामध्येही अशा प्रकारचे कॉम्बिंग आयोजित करण्यात येणार आहे. थँक्यू. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा F Protect टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन F Protect.